तर एनसीपीच्या विलीनीकरणावर सध्या कोणतीही चर्चा होणार नाही। एनसीपीच्या विलीनीकरणावर सध्या कोणतीही चर्चा होणार नाही अशी माहिती समोर येते। सध्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा होणार नाही असं प्रफुल्ल पटेलांनी स्पष्ट केलंय। सध्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही असं स्पष्टीकरण आता प्रफुल्ल पटेलांकडून देण्यात येते। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार होतील। प्रफुल्ल पटेल यांनी हे विधान केलंय। काय वेळ आहे का अजित दादाच्या नंतर अचानक हे आपण बाकीची चर्चा करणं? आज आम्ही आमचा पक्ष वेगळा आहे। आज पक्ष आमचा वेगळा असताना आम्हाला आमच्या पक्षाची जी विधिमंडळाची नेतृत्वाची जागा किंवा आमच्या पक्षाच्या संघटनेची जी जागा आहे ते भरण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही ते पूर्ण करत आहोत। हे खरं आहे की मी फोन केला होता, पण शेतकऱ्यांच्यासाठी केला, कुठल्या कोणाची खासगी फाईल की कोणाला मदत हो। आणि एक उपमुख्यमंत्री म्हणून, फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या दिवशी माझा फोनसह अनेक लोकांचा फोन त्यांना आला असेल, अनेक लोकांनी निवेदन वेगवेगळ्या कामाचे दिले असेल। त्याचा अर्थ हे नाही आहे की मी कुठल्याही कारणाने त्यांना तिथे थांबवण्याचं काम केलं आहे। आणि मला माहीतसुद्धा नव्हतं, मी दिल्लीत होतो आणि दिल्लीतवरनं मी त्यांना मोबाईलवर फोन केला। हे मला माहीत नव्हतं की हे मुंबईत आहे की कुठे आहे। दुर्लक्ष झालं असेल, पायलटकडून दुर्लक्ष झालं असेल, ते CBIच्या चौकशीमध्ये नक्कीच आपल्याला सापडेल। आणि एक तर नक्की आहे की जे काय झालं त्यामध्ये विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे आणि त्यांची हे चूक असेल। आणि मला प्रारंभिक असं वाटते, मी असं नाही म्हणत चौकशी, पण मला असं वाटते की नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणे या दुर्घटनामध्ये जबाबदार आहे। मी एक जबाबदार व्यक्ती आहे। अनेक वर्षाचा राजकारणामध्ये आणि सरकारमध्येही माझा अनुभव राहिलेला आहे। मी जे काय बोलीन ते संयमाने बोलीन, जबाबदारीनं बोलीन आणि माझ्याकडे तथ्य असल्याशिवाय मी कुठल्याही आरोप प्रत्यारोपचा उत्तर देणं हे योग्य मला वाटत नाही। सर, अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने की पायलटने अजितदादांची विमानी मुद्दाम खाली पाडली असा आरोप त्यांनी केला आहे, काय सांगा? मी एक जबाबदार व्यक्ती आहे। अनेक वर्षाचा राजकारणामध्ये आणि सरकारमध्येही माझा अनुभव राहिलेला आहे। मी जे काय बोलीन ते संयमाने बोलीन, जबाबदारीनं बोलीन आणि माझ्याकडे तथ्य असल्याशिवाय मी कुठल्याही आरोप प्रत्यारोपचा उत्तर देणं हे योग्य मला वाटत नाही। कारण मी स्वायत्त संस्था AIBकडे कोणी पण आम्ही चौकशी करू शकत नाही। ते त्यांचाच अहवाल त्यांच्याकडेच राहते आणि ते मग योग्य वेळी ते बाहेर देते। आता नेमका काय झालं मला माहीत नाही, पण एक नक्की आहे की अमेरिकामध्ये लॅब्स अशी आहे की ब्लॅक बॉक्स जर डॅमेज पण झालं ते तिथे त्यांना डिकोड करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त टेक्निकल एक्सपर्टीज आहे। तर असू शकते की अमेरिकाला पाठवून तिथून आणखीन ते डिकोडिंग करून आपल्याला माहिती मिळेल। आता मला एक्झॅक्टली माहीत नसताना मी या विषयावर अधिक बोलू इच्छितो।